नमस्कार. कधी विचार केलाय की अख्ख्या देशाचं नाव एका माणसावरून का ठेवलं गेलं असेल? म्हणजे ती व्यक्ती किती किती महान असेल, नाही का? आज आपण अशाच एका राजाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याच्या नावावरून आपला देश ओळखला जातो. हो, राजा भरत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बरं का, ते राजा भरताच्या गोष्टीत दडले. तो फक्त एक राजा नव्हता, अजिबात नाही. तो एक असा आदर्श होता ज्याच्या फक्त एका मोठ्या निर्णयाने पुढे जाऊन संपूर्ण महाभारताची पायाभरणी केली. चला तर मग सुरुवात करूया. कोण होता हा राजा भरत? आणि इतिहासात त्याचं नाव इतकं महत्वाचं का आहे? ठीक आहे. तर तो होता राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा. चंद्रवंशाचा एक महान सम्राट. ही झाली त्याची म्हणूया की ऑफिशियल ओळख. पण खरं सांगायचं तर भरताची खरी ओळख याच्या खूप खूप पलीकडची होती. म्हणजे बघा, तो फक्त एका जमिनीच्या तुकड्यावर राज्य करणारा राजा नव्हता, नाही. त्याच्या नावात एक अख्खी संकल्पना दडली होती. एक विचार होता तो, एकसंध, न्यायप्रिय राज्याचा. म्हणूनच तर म्हणतात, तो एक व्यक्ती नव्हता, तो एक विचार होता. आता एक महान सम्राट म्हटल्यावर तो एक जबरदस्त योद्धा असणारच, यात काही शंका नाही. पण गंमत अशी आहे की इतिहासाने त्याची ओळख त्याच्या तलवारीमुळे नाही, तर त्याच्या न्यायामुळे जपून ठेवलीये. त्याच्या शौर्याच्या कथांमध्ये तर असं सांगितलं जातं की तो अनेक शस्त्रांमध्ये एकदम पारंगत होता. कोणती शस्त्र होती ती? धनुर्विद्या असो, तलवारबाजी असो किंवा गदायुद्ध, ह्या सगळ्यामध्ये तो माहीर होता. आणि हा पण खूप महत्वाचा आहे, त्याच्या महानतेचं कारण यातलं काहीच नव्हतं. आणि इथेच भरताची गोष्ट एक वेगळंच वळण घेते. त्याची ओळख एका योद्ध्याकडून एका न्यायप्रिय शासकाकडे कशी झुकली हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. एक जुनी म्हण आहे जी त्याच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू पडते. साम्राज्य तलवारीने जिंकता येतं, पण टिकतं फक्त न्यायाने. हे एक वाक्य म्हणजे जणू त्याच्या संपूर्ण राज्यकारभाराचा सूत्र होतं. पण तत्वाबद्दल बोलणं सोपं असतं, नाही का? खरी परीक्षा तर तेव्हा होते जेव्हा ती तत्व स्वतःवरच वापरायची वेळ येते. आणि भरताच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी, सगळ्यात कठीण परीक्षा होती त्याचा वारसदार निवडणं. आता बघा, राजा भरताला 9 मुलं होती. म्हणजे परंपरेनुसार सिंहासनाचे 9, तब्बल 9 नैसर्गिक हक्कदार. पण राजाच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. मग प्रश्न हा आहे की त्याने आपल्या स्वतःच्या 9 मुलांना सिंहासन का दिलं नाही? का ठेवलं त्यांना सत्तेपासून दूर? या एका प्रश्नामध्ये त्याच्या संपूर्ण चारित्र्याचं सार दडलेलं आहे. आणि याचं उत्तर एका शब्दात आहे, योग्यता. हेच ते तत्व होतं जे त्याने रक्ताच्या नात्यापेक्षा, स्वतःच्या मुलांपेक्षाही मोठं मानलं. विचार करा, त्याने आपल्या 9च्या 9 मुलांना सिंहासनासाठी अयोग्य ठरवलं. एका बापासाठी यापेक्षा कठीण निर्णय काय असू शकतो? पण राजा म्हणून त्याने राज्याच्या भल्याचा विचार केला आणि भूमन्यू नावाच्या एका लायक व्यक्तीला आपला वारस म्हणून निवडलं, स्वतःच्या मुलांना नाही. आणि या एकाच निर्णयातून त्याने असा धडा दिला, जो आजही तितकाच महत्वाचा आहे, की रक्ताच्या नात्यापेक्षा योग्यता श्रेष्ठ आहे. पद हे वारसा हक्काने नाही, तर कर्तृत्वाने मिळायला हवं. बघा, जग जिंकणारे राजे तर खूप होऊन गेले, पण भरताचा खरा विजय हा स्वतःवर मिळवलेला विजय होता. आपल्याच भावनांवर, मोह, पक्षपात, अहंकार या सगळ्यावर त्याने मात केली. आणि खरं तर हाच त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विजय होता. म्हणूनच आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तो फक्त एक राजा नव्हता, ती एक संस्था होती, एक इन्स्टिट्यूशन, एक असा आदर्श जिथे व्यक्ती नाही तर तत्व महत्वाची असतात. ठीक आहे, ही झाली हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट. पण आज आपल्याला यातून काय शिकायला मिळतं? चला बघूया, भरताच्या या वारसातून आपण आजसाठी कोणते महत्वाचे धडे घेऊ शकतो. मुख्यतः 3 गोष्टी. पहिली, निर्णय भावनेच्या भरात नाही, तर परिणामांचा विचार करून घ्यायला हवेत. दुसरी, जवळची व्यक्ती म्हणजे कामासाठी योग्य व्यक्ती असेलच असं नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची, सत्ता म्हणजे अधिकार नाही, सत्ता म्हणजे जबाबदारी. आणि शेवटी एक प्रश्न, असाच एक विचार, जर कधी आपल्यावर भरतासारखा निर्णय घेण्याची वेळ आली तर आपण काय निवडू, नातं की न्याय? भरताची गोष्ट आपल्याला ह्याच प्रश्नावर विचार करायला लावते.